विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सर्वांना बोलायला संधी द्या अशी मागणी विरोधकांनी केली होती। विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव हा अधिकार आहे, रात्री उशिरा सुद्धा बोलू दिलं जात नाही असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला आणि नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील या मुद्द्यावरनं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अध्यक्ष महोदयांना एक प्रस्ताव दिलेला आहे की 9:30 वाजेपर्यंत अंतिम आठवड्यावर चर्चा होऊ द्या। 9:30च्या नंतर तुमचे बिल घ्या, 10 वाजता सभागृह बंद करू आणि ऑनलाईन जे असेल उद्या 2-3 लोकांना बोलू द्या आणि नंतर आम्हाला माहिती आहे ना साहेब, अंतिम आठवड्या प्रस्तावाला विलासराव, सुशील कुमार कसे येऊन बसायचे, कसे वरचे बेंचेस भरलेले असायचे, आम्ही बघितलेलं नाहीत का? हे आता तर किंमतच नाही। आव्हाड साहेब, अहो जरा थांबा ना 2 मिनिटं, आम्ही तुमच्या फायद्यात। आव्हाड साहेब, उद्या दुपारनंतर सगळे निघायची घाई असते, त्यामुळे आज जेवढं होईल तेवढं संपू आपण। आपले अल्पकालीन ते आपलाच होता, तसं नाही प्रस्ताव विरोधी पक्ष जास्त बोलत असतात, पण तुम्ही 8:30 वाजता सगळे आमचे 293 8:30लाच घेतले। 8:30 पर्यंत अल्पकालीनच आपली चर्चा चालू होती, आपलाच अहो पण 8:30 वाजता ही काही वेळ आहे का? अंतिम आठवडा प्रस्ताव 8:30 वाजता हे काय वेळ आहे? जयंत पाटील, संसदीय कार्यमंत्री काहीतरी हे करा, निर्णय घ्या। विधानसभेतल्या विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा हा अधिकार आहे। हा अंतिम आठवडा खरं म्हणजे दुपारी 2ला चालू केला असता तर बरंचसं काम झालं असतं। आपण अल्पकालीन चर्चा घ्यावी लागली कारण निसर्गाची अवकृपा झाली आहे, त्यामुळं ती चर्चा झाली। ती चर्चा झाल्यामुळं आपल्याला हा अंतिम आठवडा प्रस्ताव, आपण जर ती चर्चा 4:30ला थांबवली असती आणि अंतिम आठवडा प्रस्ताव घेतला असता तरी आपलं काम झालं असतं। आता ज्या अर्थी 7 वाजता आपली चर्चा चालू झालेली आहे त्या अर्थी अनेक आमच्या बाजूच्या सभासदांना बोलायचंय, पलीकडे तर सत्तारूढ पक्षाचं तर सगळं मोकळंच आहे, आणखीन 4-5 जण पलीकडून बोलतील। आपल्याला ज्यांना बोलायचंय त्यांना आज बोलू दे, पण आमच्यापैकी काही लोकांना उद्या बोलायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।